सगळ्यांचं वेलकम आहे सेशनमध्ये. तर माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव तानाजी अवताडे. बाय प्रोफेशन आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर. मी MBA केलं. त्यानंतर जर बघितलं तर 14 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केला. 14 वर्ष जॉब केल्यानंतर सनेज बरोबर मागच्या 7 वर्षापासून काम करतोय. ही अपॉर्च्युनिटी काय आहे, कशाबद्दल आज आपण आयोनायझर एक्झॅक्टली काय, आयोनायझर आपल्याला गरज कशाची, याच्यावरती आज आपण डेप्थमध्ये डिस्कशन करणार आहे. कारण हे ट्रेंडिंग आहे. जर तुम्ही बघितलं तर आयोनायझर तुम्ही आतापर्यंत काही जणांकडनं वर्ड ऐकला असेल, काही जणांनी पहिल्यांदा ऐकला असेल. तर जर तुम्ही बघितलं तर हे ट्रेंडिंग मधलं प्रॉडक्ट आहे. काय आहे, कसं आहे, आपल्याला याची का गरज आहे, तर ह्या सगळ्यावरती आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर चला, मी प्रेझेंटेशन मोडला जाण्याच्या अगोदर मला परत एकदा सगळ्यांना सांगायचं, हा सेशन एंडपर्यंत ऐका. आणि एंडपर्यंत ऐकल्यानंतर मला गॅरंटी आहे की याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार, म्हणजे गॅरंटेड होणार. तर चला, सगळ्यांचं वेलकम आहे. चांगल्या हेल्थकडे घेऊन जाणार आहे प्रेझेंटेशनमध्ये. तर एक्झॅक्टली काय बघूया आपण. तर पहिला प्रश्न काय आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? तुम्ही तुमच्या बॉडीवरती प्रेम करता का? मला जेव्हा हा प्रश्न विचारला, मी विचारला हा काय प्रश्न आहे? सगळेच आपल्या स्वतःवरती प्रेम करतात, येस ऑर नो? असं कुणीच नाही ज्याला आपण स्वतः आवडत नाही. प्रत्येक जण आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करतो. पण जसं तुम्ही इथं बघितलं, इथे एक शब्द लिहिला की आपली रिअल वेल्थ काय, आपलं रिअल ॲसेट काय, तर ती आपली हेल्थ आहे. आपली बॉडीच आपली रिअल वेल्थ आहे. मग याचं व्हॅल्युएशन खूप मोठं आहे. पण आपण सगळेजण कशाच्या पाठीमागे पडलोय? पैसा कमवायचा आहे, घर घ्यायचंय, कार घ्यायची, फॉरेनला जायचंय, ह्या सगळ्याच्या पाठीमागे आपण पडलोय. पण मेन जिथं आपला फोकस पाहिजे तो म्हणजे आपली हेल्थ. तर तिथं आपला पाहिजे तेवढा फोकस नाहीये. मग जर बघितलं तर ओव्हरऑल बघितलं तर मग याच्यामुळे काय झालं, आपले लाईफ स्पॅन रिड्यूस व्हायला लागले. पूर्वी जर बघितलं तर लोक 150 वर्ष जगायची, ते 120 वरती आले, मग 100 वरती आले, मग 80 वरती आले, आणि त्याच्या पुढे जाऊन आज जवळजवळ 50-60 वरती येऊन आयुष्य येऊन थांबलंय. का झालंय असं? याचं कारण आहे, जे 150 वर्ष लोक जगत होते ते क्लीन एअर ब्रीथ करत होते, चांगली हवा घेत होते, चांगलं पाणी पित होते, कारण त्यावेळी झरण्याचं पाणी असायचं, चांगलं शुद्ध पाणी प्यायला मिळायचं, आणि त्याचबरोबर हेल्दी फूड खायचे. पण लाईफ स्पॅन रिड्यूस का झाला? याचं कारण काय? आज आपलं बघा, आपलं लाईफ स्पॅन रिड्यूस का होताना दिसतंय? कारण आपण जी हवा ब्रीथ करतोय, तर ही पूर्ण हवा जर आज बघितलं तर ती दूषित आहे, पोल्युटेड आहे, येस ऑर नो? त्याचबरोबर जे पाणी पितोय, किती येस. जणांना वाटतं आपलं पाणी लय चांगलं आहे? अजिबात नाहीये. आणि त्याचबरोबर नाहीये. आपण सगळेजण जे फूड खातोय, शेतकरी शेतामध्ये फर्टिलायझर टाकल्याशिवाय, पेस्टिसाइड टाकल्याशिवाय पिकवत नाहीये, आणि तेच आपण सगळेजण खातोय, म्हणजे आपलं फूड पण चांगलं नाहीये. आणि हे मेन रिझन आहे की आपला लाईफ स्पॅन कमी व्हायला लागलाय. मग जर बघितलं, ह्या 3 गोष्टी ज्या समजवल्या, हवा समजवली, पाणी समजवलं, आणि फूड समजवलं, याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय, तर आपल्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे पाणी. का? ते आपण पुढे अंडरस्टँड करणार आहे. कारण आपली जी बॉडी आहे मित्रांनो, ही बॉडी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पाण्यापासून बनली, अर्थ पासून म्हणजे पृथ्वीपासून, जल, वायू, अग्नी, आकाश आपण ज्याला म्हणतो, याच्यापासून आपली बॉडी बनली. पण याच्यामध्ये जे मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे ते पाण्याचं आहे. आपल्या शरीरामध्ये 72% पाणी, किडनीमध्ये 70% पाणी, डोळ्यामध्ये 95% पाणी, ब्लडमध्ये 95% पाणी, ब्रेनमध्ये 85%, 85% पाणी, लिव्हरमध्ये, हार्टमध्ये 79% पाणी, हाडांमध्ये सुद्धा जवळजवळ 22 ते 27% पाणी आहे मित्रांनो. मग बॉडीमध्ये 72% पाणी आहे. म्हणून मी म्हणलं की पाणी हा सगळ्यात मेन घटक आहे आपल्या बॉडीमधला. मग पाणी काय रोल जर बघितलं आपल्या याच्यामध्ये करतो, तर न्यूट्रिएंट्स कॅरी करायचं काम करतं पाणी बॉडीमध्ये, ऑक्सिजन सेल्सला देण्याचं पण काम करतं पाणी. कारण पाणी असा घटक आहे बॉडीमध्ये, ट्रान्सपोर्टेशन म्हणून काम करतो. तुमच्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट होण्यासाठी पाणी काम करतं. बॉडीला जे ऑर्गन आहेत आपले, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांना कुशन म्हणून पाणी काम करतं. त्यानंतर जॉईंट्सला कुशन म्हणून काम करतं. जे आपलं फूड आपण इंटेक करतोय, याला एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम पण पाणीच करतं. मग त्या जर बघितलं तुम्ही, बॉडीमध्ये जे न्यूट्रिएंट्स गेलेत ते ऍब्सॉर्ब करण्याचं काम पण पाणीच करतं. आणि म्हणून पाण्यामध्ये ऍब्सॉर्प्शन कपॅसिटी असली पाहिजे, तरच ते बॉडीमध्ये गेल्यानंतर जे फूडची एनर्जी कन्वर्ट झाली, किंवा आपल्या बॉडीला लागणारे न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी तेव्हाच तयार होते, जेव्हा पाण्यामध्ये पण मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, किंवा पाणी पण मायक्रो क्लस्टर असलेले घटक आहेत, जे त्या अन्नाला किंवा त्या न्यूट्रिएंट्सला ऍब्सॉर्ब करून आपल्या बॉडीला देऊ शकतात, सेल्सला देऊ शकतात. आणि बॉडीमध्ये जे वेस्ट आहे, जे आपण खाल्ल्यानंतर काही सगळंच आपलं ऍब्सॉर्ब होत नाही, किंवा सगळंच यूज केलं जात नाही, त्यातलं जे काही बाहेर टाकायचंय बॉडीमधून, जे आपल्याला आउट करायचंय, डिटॉक्सिफाय करायचंय,
ते वेस्ट रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा पाणीच काम करतं. पण आपला फोकस कुठे आहे? जे लोक हेल्थ कॉन्शियस, आपण जेव्हा विचारतो अरे तुम्ही हेल्थ, ते म्हणतात हो आम्ही हेल्थ कॉन्शियस आहे, त्यांचा फोकस कुठे आहे? मिल वरती. त्यांचा फोकस कुठे आहे? चांगले व्हेजिटेबल खाल्ले पाहिजे, ड्राय फ्रुट्स खाल्ले पाहिजे, म्हणजे अँटीऑक्सिडंट ब्ल्यूबेरी खाल्ली पाहिजे, ग्रीन टी पिला पाहिजे, फूड सप्लिमेंट्स खाल्ले पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरती आपला फोकस आहे. निश्चित हे गरजेचं आहे, पण त्याचबरोबर सगळ्यात मेन जर बघितलं तर आपला फोकस यायला पाहिजे तो म्हणजे पाण्यावरती. जसं आपण ऐकलंय आतापर्यंत की जल ही जीवन आहे, हे सर नो. तर Yes. बघा आता हे जल ही जीवन जे आहे ना ते कसं मिळतंय आपल्याला बघा एकदा फोटोमध्ये. आता मला सांगा, हे जर पाणी पिलो तर जीवन जगणार का मरणार माणूस? मरणार सर. असं जर पाणी पित, आणि हे प्रॅक्टिकल आहे, हे फोटो जर तुम्ही बघितले आणि याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर कितीतरी पाणी जे इंडस्ट्री वेस्ट आहे, जे वेगवेगळ्या कारखान्यातनं पाणी जातं, हे सगळं कुठं सोडलं जातं? तर हे सगळं जमिनीमध्ये सोडलं जातं. सगळं जमिनीमध्ये जातं, आणि हे जमिनीमध्ये जाणारं पाणी किंवा नदीमध्ये येणारं पाणी हे सगळं पर्क्युलेट होऊन आपल्याच पाण्यामध्ये, जे आपण पाणी पितोय या पाण्यामध्ये जातं. मग हे वॉटर पोल्युशनने किती इम्पॅक्ट होतात बघा. हे सायकल आहे, आपल्याला माहिती, पावसाचं सायकल, जलचक्र आपण ज्याला म्हणतो, की पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर ते जमिनीत पर्क्युलेट होतं, त्याच्यातूनच समुद्रामध्ये जातं, तिथूनच बाष्पीभवन होतं आणि परत पाऊस पडतो. मग मला सांगा, या सर्कलमध्ये जर पाणी पोल्युटेड असेल, त्याची जरी वाफ झाली, त्याचं बाष्पीभवन झालं, तरी पोल्युटेडच पाणी खाली पडणार का नाही पडणार? येस. म्हणजे Yes, sir. अल्टिमेटली तुमचं जलचक्रच बिघडलं तर तुम्ही कुठलंही पाणी आणून प्या, ते खराबच भेटणार. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस मध्ये तुम्हाला पाणी चांगलं भेटत नाही. आणि म्हणून आज जर बघितलं तर बॅक्टेरियल आजार तुम्हाला बघायला मिळतील, व्हायरल बघायला मिळतं, पॅरासिटिक, डायजेस्टिव्ह सिस्टमचे इश्यू आहेत, केमिकल रिलेटेड काही आजार होत आहेत, स्किनचे, आयचे रिलेटेड आजार होत आहेत, आणि त्याच्या पलीकडे जाऊन क्रोनिक आजार सुद्धा जर बघितलं, डायबिटीस सारखा, कॅन्सर सारखा किंवा अनेक असे वेगवेगळे आजार जे क्रोनिक आहेत, असे आजार सुद्धा पाण्यामुळेच होतात. मग याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर पाणी कसं बदलत गेलं. मग पूर्वीच्या लोकांना आजार होत होते का? तर नव्हते होत. ह्याचं कारण काय होतं? कारण हे झरण्याचं पाणी प्यायचे, झऱ्याचं पाणी प्यायचे, जे शुद्ध होतं. त्यानंतर आपण विहिरीतलं पाणी प्यायला लागलो, पण विहिरीतलं पाणी पिता असताना जेव्हा शेतकरी केमिकल टाकायला लागला तर ते पर्क्युलेट होऊन परत विहिरीत चाललं. नंतर बोरवेल आले, हाय टीडीएस पाणी आलं. मग त्याला सोल्युशन म्हणून आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटर प्यायला लागलो, डिस्टिल्ड वॉटर प्यायला लागलो. आणि त्याचबरोबर आज जर बघितलं तर मॅक्सिमम लोकांना जेव्हा मी विचारतो, सर तुम्ही पाणी चांगलं पिता का? ते म्हणतात यस, माझ्याकडे आरो आहे, रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेसनी पितो मी पाणी, गॅरंटेड मित्रांनो. मग जे आरो पाणी आपण पितोय ते सेफ आहे का? ते ड्रिंकिंग साठी पाणी सेफ आहे का? याचं कारण काय? मग जर आपण बघितलं जे बेनिफिट आहेत, आरोचा बेनिफिट काय आहे? तुमच्या पाण्यामधल्या इम्प्युरिटीज आणि बॅक्टेरिया रिमूव्ह केल्या जातात. पण याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, याचा टीडीएस रिड्यूस केला जातो. आणि दुसरं, हे पाणी ऍसिडिक इन नेचर आहे. याचा जर पीएच आपण चेक केला तर तो 4 ते 6 आहे. आणि आणखीन एक ड्रॉबॅक आहे, या पाण्यामध्ये पॉझिटिव्ह ऑरपी असतो, म्हणजे पाणी ऑक्सिडाइज्ड पाणी आहे. जे मी मगाशी सांगितलं की अँटीऑक्सिडंट पाहिजेत, मायक्रो क्लस्टर पाण्यामध्ये पाहिजे, कारण खाल्लेलं अन्न, जे फूड, त्याच्यातली एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यासाठी आणि ते सेलला देण्यासाठी मायक्रो क्लस्टर आणि अँटीऑक्सिडंट पाहिजेत, ते या पाण्यामध्ये मिळत नाहीयेत. मग मला सांगा, बऱ्याच वेळा लोक जेव्हा मी प्रश्न विचारतो किंवा आपण जेव्हा डिस्कशन करतो, सगळेजण म्हणतात पाणी पाणी आहे, त्यात काय आहे? बरोबर ना? पाणी पाणी आहे, त्याच्यात वेगळं काय आहे? पण तसं नाहीये मित्रांनो. रिअल फॅक्ट ही आहे, टॅपचं वॉटर वेगळे, विहिरीतलं पाणी वेगळे, बॉटल वॉटर वेगळे, स्प्रिंगचं पाणी वेगळे, ग्लेशियर वॉटर जे हिमनद्यांमधून येणार पाणी वेगळे. आणि याच्यामध्ये असे काही पाणी आहेत जे सायंटिस्ट लोकांनी प्रूव्ह केलेत, जे हेल्दी पाणी आहेत, जे आपल्यासाठी गरजेचे, त्याला लाईव्ह वॉटर पण म्हणतात. आणि आपण जे आता पाणी पितोय याला डेड वॉटर सुद्धा म्हणतात, मृत पाणी सुद्धा म्हणतात. कारण याच्यामध्ये ना न्यूट्रिएंट्स आहेत, याच्या मायक्रो क्लस्टर ना याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट काहीच नाहीये. प्लस हे पाणी ऍसिडिक आहे, याच्यामुळे हे पाण्याला मृत पाणी सुद्धा आता म्हणलं जातं. पण जगात असे काही पाणी आहेत ज्याला हेल्दी पाणी म्हणतात. मग ते हेल्दी वॉटर कुठं मिळतं? जसं आपण गंगेला गेलो, गंगाचं पाणी बघितलं आपण, जिथं गंगोत्री, जिथं पाण्याचा उगम झालाय गंगेचा, तिथलं पाणी आजही पिलं तर ते म्हणतात हे पाणी पवित्र आहे. याच्यामुळेच म्हणतात कारण ते लाईव्ह वॉटर आहे. त्यानंतर मॅक्का नावाचं एक शहर आहे, तिथं गंजाम नावाचं एक एरिया, हे पाणी चांगलं मिळतं. लॉर्ड्स म्हणून फ्रान्समध्ये एक जागा आहे, नॉर्दिनाऊ म्हणून जर्मनीमध्ये. आणि मी नाही सांगत आहे, हे सायंटिस्ट लोकांनी प्रूव्ह केलं की इथले पाणी हेल्दी आहेत.
आणि म्हणून इथल्या जर लोकांना आपण बघितलं तर 120 125 वर्ष जगणारी लोक तुम्हाला बघायला मिळतील ऍव्हरेज. मग आपण जे पाणी पितोय या 4 प्रकारापैकी आपलं पाणी डेड आहे का चेक करा. त्यांनी ज्या तुम्ही जर हे या प्रेझेंटेशन एंड पर्यंत बघितलं तर तुम्हाला कळेल आपण डेडच पाणी पितोय. काही लोकांकडे आरो पण नाहीये, प्युरिफाईड पण पाणी नाहीये, हे लोक डर्टी वॉटर पितात. त्यामध्ये इम्प्युरिटीज बॅक्टेरिया तशा बॉडीत जातात. तुम्ही बघा पाऊस पडला की व्हायरल व्हायला लागतात. का होतात? कारण या पाण्यामध्ये बॅक्टेरिया येतात आणि आपल्याला व्हायरल करून जातात. क्लीन वॉटर आहे तुमचं, आरोचं जर पाणी आहे तर तुम्ही क्लीन वॉटर पिताय. पण माझा प्रश्न आहे की तुम्ही हेल्दी वॉटर पिताय का? चेक करा हेल्दी वॉटर पिताय का. कन्क्लुजन एवढंच आहे की वॉटर, क्लीन वॉटर इसेन्शियल आहे, गरजेचं आहे. पण त्याचबरोबर हे पाणी मिनरल रिच पाहिजे, ऍक्टिव्ह पाहिजे, हेल्दी सपोर्ट करणारं पाणी पाहिजे. आणि म्हणून आज काळाची गरज आहे मित्रांनो, आपल्याला हेल्दी वॉटरची गरज आहे. आपल्याला Yes, sir. हेल्दी वॉटरची गरज आहे. मग असं जगामध्ये काही लोकांनी शोध लावला, जॅपनीज लोकांनी स्पेसिफिकली याच्यावरती फार मोठं काम केलं आणि त्यांनी असा रिसर्च केला, असं कन्क्लुजन केलं की जगामध्ये मिरॅकल वॉटर सुद्धा जे बॉडीमध्ये जे आजार झाले त्याला हिलिंग करू शकतात, बरे करू शकतात. या पाण्यामध्ये ऍक्टिव्ह हायड्रोजन असतो आणि या पाण्याला आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर म्हणतात. आणि हे सायंटिस्ट लोकांनी प्रूव्ह केलंय. डॉक्टर ओटो आहेत जगामध्ये, तुम्ही सर्च करून बघा. 1923 मध्ये यांनी याच्यावरती फार मोठा रिसर्च केला आणि याच रिसर्च वरती त्यांना 1931 ला नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि जॅपनीज असे बरेचसे सायंटिस्ट आहेत ज्यांनी आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर आपल्याला सगळ्यात इसेन्शियल आहे हे प्रूव्ह करणारे बरेचसे रिसर्च केलेत. मग आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर, जसं मी आता बोललो की जपानच्या सायंटिस्ट लोकांनी याच्यावरती रिसर्च केला. पण का, ह्याची गरज का पडली? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जपानला सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये अमेरिकेने जेव्हा न्यूक्लिअर बॉम्ब टाकले होते हिरोशिमा नागासाकी या सिटीज वरती, तिथले लोक अपंग पैदा व्हायला लागले. नेक्स्ट जनरेशन अपंग झाल्या. पाऊस पडायला लागला तरी, जसं मी जलचक्र समजवलं तसं पावसातलं पाणी सुद्धा पडल्यानंतर ते ऍसिड रेन म्हणून डिक्लेअर झालं. कळलं, हवा चांगली पाहिजे, जेवण चांगलं पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे. पण पाणी चांगलं नाही तर सगळंच बिघडणार आहे. म्हणून जापनीज लोकांना कळलं की आपलं पाणी ओरिजिनल स्टेटला आणलं पाहिजे. आणि म्हणून यांना कळलं की आता अल्कलाइन गोष्टीची गरज आहे. 1974 ला याच्यावरती रिसर्च झाला आणि यांनी एक अशी मशीन डिझाईन केली जी मशीन हॉस्पिटलमध्ये इम्प्लिमेंट केल्या. कारण जे लोक आजारी लोक हॉस्पिटलमध्ये येत होते त्या आजारी लोकांनी ते पाणी पिल्यानंतर असं लक्षात आलं डॉक्टरांना की लोक लवकर रिकव्हर होत आहेत. पण जे लोक घरी गेल्यानंतर त्यांना परत त्या पाण्याची गरज भासायला लागली, म्हणून ते लोक हॉस्पिटलमधून रांगा लावून पाणी घ्यायला लागले. आणि त्याच्यानंतर 1994 ला असं लक्षात आलं की या मशीनचं कमर्शियलायझेशन होण्याची गरज आहे. आणि त्याच्यानंतर हे मशीन घरोघरी डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणून पण डेव्हलप केलं गेलं. भारतामध्ये पण हे बऱ्याच दिवसापासून आलं. आणि असंच अल्कलाइन वॉटर, ज्याला आपण बॅक टू ओरिजिन म्हणतो, अल्कलाइन वॉटर म्हणजे आपला जो नॅचरल रिसोर्स होता 50 वर्ष, 70, 80, 100 वर्षापूर्वी आपण जे झऱ्याचं पाणी पिल्यानंतर जे फील यायचं ते बॅक टू ओरिजिन आणण्याचं काम आपल्या कंपनीनं केलं मित्रांनो. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल, आपले जे आयोनायझर्स आहेत ते 2 प्रकारचे आयोनायझर आहेत. आणि हे आयोनायझर ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण बघतोय त्या कंपनीचं नाव आहे मित्रांनो सनेज केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आणि या कंपनीच्या माध्यमातून आपण 2 आयोनायझर, 2 मॉडेल आपण लॉन्च केलेत. त्यातलं पहिलं मॉडेल आयोनायझर प्रो आणि दुसरं मॉडेल आहे मित्रांनो आयोनायझर मॅक्स. तर हे बघूया आपण काय आयोनायझर प्रो आणि आयोनायझर मॅक्स. तर हे 2 मशीन आहेत ज्याच्यामध्ये एक 7 प्लॅटिनम कोटेड टिटॅनियम प्लेट्स आहेत, दुसऱ्यामध्ये 11 प्लॅटिनम कोटेड टिटॅनियमच्या प्लेट्स आहेत. मग आता प्लॅटिनम महाग आहे सगळ्याला माहिती आहे, सोनो सोन्यापेक्षा पण जास्त महाग आहे. आणि हे प्लॅटिनम कोटेड जे आहे टिटॅनियम वरती, टिटॅनियम हे नोबल मेटल आहे जे हाय टेम्परेचर वरती काम करतं. याच्यावरती जे कोटिंग आहे या कोटिंग मधून इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होते, त्याच्यातून करंट पास केला जातो आणि ऍसिडिक पाणी वेगळं केलं जातं आणि अल्कलाइन पाणी वेगळं केलं जातं. मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवरती डिटेलमध्ये थोडंसं समजवणार आहे. पण ही मशीन आज जर बघितलं तर क्लिनिंग मशीनचं जे सेल्फ क्लिनिंग आहे याच्यामध्ये आतापर्यंत इंडियातली इंडस्ट्री बेस्ट ऑटो क्लिनिंग सिस्टम आहे आपल्या मशीनमध्ये. त्याचबरोबर हे मेडिकली प्रूव्हन जे पाणी म्हणतो आपण ते मेडिकली अप्रूव्ड पाणी, ते सर्टिफिकेशन ISO 1348 आपल्या 85 आपल्याकडे आहे. त्याचबरोबर 20 ते 25 वर्ष मशीनचं लाईफ आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाणी तुम्हाला मशीन मधून मिळतात. ते कुठले मी तुम्हाला पुढे दाखवणार. हे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत प्रॉडक्टचे, किती वोल्ट लागतो, किती पॉवर लागते, इनपुट किती लागतं, तुमच्या प्लेट्स किती आहेत, त्यानंतर फ्लो रेट किती असतो पाण्याचा. तर 11 प्लेटचं जे मशीन आहे त्यामधून तुम्हाला 60 लिटर पर आवरला पाणी मिळतं, तेच 7 प्लेट मध्ये तुम्हाला
40 लिटर 40 लिटर पर आवर पाणी तुम्हाला याच्यातून मिळतं. मग हे मशीनचं वर्किंग कसं होतं? बरेच लोक म्हणतात मग ह्याच्यात काही जादू आहे का? तुम्ही आतापर्यंत सांगितलं पाणी पोल्युटेड आहे, सगळं आजूबाजूला आहे, आणि मग तुम्ही म्हणताय मशीन मधलं पाणी तर भारी आहे, ह्याचं कारण काय? तर इथं बघा, टॅप वॉटर मधनं पाणी प्रायमरी फिल्टरला गेलं आणि याच्यामध्ये ह्या प्लेट्स दिसत आहेत तुम्हाला. माझा कर्सर जर तुम्हाला दिसत असेल तर या प्लेट्स आहेत. या प्लेट मधून जेव्हा हे पाणी पास होतं तुम्हाला इथं दिसत असेल, ह्या इथून इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळं ऍसिडिक पाणी एका बाजूला गेलं आणि आपल्याला रिक्वायर्ड जे पाणी ते तुम्हाला अल्कलाईन पाणी एका बाजूला मिळायला लागलं. मग जेवढ्या पीएचचं पाणी तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तेवढ्या पीएचचं पाणी तुम्हाला अल्कलाईन त्या पद्धतीनं जसं जसं करंट पास केला जातो, जे व्होल्टेज पास केले जातात त्याप्रमाणे याच्यामध्ये आयोनायझेशनची प्रोसेस होते आणि त्या पीएचचं पाणी तुम्हाला मिळायला लागतं. हे तुम्हाला इथं प्लॅटिनम प्लेटचे डिझाईन पण दिसतील. अशा पद्धतीच्या डिझाईन या मशीन मध्ये असतात. तर हे काही म्हणजे जादू नाहीये, हे सायन्स आहे. सर म्हणजे पाणी एक प्रकारचं छानलं जातं, बरोबर? येस सर. म्हणजे ऍसिडिक आणि अल्कलाईन वॉटर, जसं आपण एखादं पीठ चालतो, चहा चालतो, तशा टाईपने डिवाइड केलं जातं. येस सर. हेच गोष्ट आरो मध्ये होत नाही. ते पूर्णपणे पाणी पुढं सोडतं, म्हणजे तुमच्या बरोबर. गाळणीतून पाणी पूर्ण पुढं सोडतं. आणि मी हेच पाहून मी शॉक झालो होतो. मी विचार केला, यार खरंच पाण्यामध्ये डिव्हाइड करण्याची फार गरज आहे आता. कारण की आपण भाजीमधली घाण काढतो, धुवून काढतो, कपड्यावरची घाण काढतो. तर मग पाण्यात आज जे साठलं गेलंय, मग हे घाण काढण्यासाठी ही टेक्नॉलॉजी आली, बरोबर ना? येस सर. येस सर. आणि त्यानंतर ही टेक्नॉलॉजी मला असं वाटतं नियर अबाउट 51 वरच झालेत. म्हणजे राईट. ओव्हरऑल जर बघितलं तर 36 देशांमध्ये ऑलरेडी 7-8 मोठ्या टॉपच्या कंपन्या आहेत ह्या बरोबर. ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं लक्झरी आणि मेडिकल क्षेत्रातलं नोन प्रोडक्ट्स आहे. पण आता याचा ट्रेंड प्रत्येक घराघरात येणार 10 वर्षात जाणार. राईट सर. राईट. येस सर, कंटिन्यू. थँक्यू सर. त्यानंतर जर बघितलं, जसं मी मगाशी म्हणलं की आपल्याला मशीन मधून वेगवेगळ्या प्रकारचे पाणी मिळतात. तर याच्यामध्ये बघितलं तर अल्कलाईन वॉटर 11 पीएच 10.5 पीएचचं पाणी पण तुम्हाला मिळतं, जे तुम्ही घरामध्ये ज्या फळभाज्या आणता, ज्या तुम्ही फळं आणता, तर याला वॉश करण्यासाठी पाणी मिळतं. 9.5 8.5 पीएचचं पाणी तुम्हाला कुकिंगसाठी प्लस तुम्हाला हेल्दी ड्रिंकिंग वॉटर म्हणून वापरता येतं. 8.5 पीएचचं पाणी हे रेग्युलर ड्रिंकिंगसाठी WHO ने सुद्धा रिकमेंड केलेलं पाणी आहे. त्याचबरोबर 7.5 पीएचचं तुम्हाला क्लीन वॉटर जे लहान मुलांना पिण्यासाठी मिळतं. स्किन ट्रीटमेंटसाठी काही 6 पीएच 5.5 पीएचचं पाणी मिळतात. स्ट्रॉंग ऍसिडिक वॉटर पण मिळतं, जे 4.5 पीएच 3.5 पीएचचं, जे तुम्ही क्लिनिंग सिस्टमसाठी वापरू शकता. बाथरूम, टॉयलेट, त्यानंतर आपल्या जे टाईल्स वगैरे असतात हे क्लिनिंग करण्यासाठी पण पाणी वापरू शकता. म्हणजे काय, तुम्हाला इथं लक्झरी आहे की तुम्हाला जे पाणी पाहिजे ते पाणी तुम्ही घेऊ शकता. मला सांगा, आता जे नॉर्मल आपण आरो घेतो त्यात हे लक्झरी आहे का? नॉर्मल आरोला बटन दाबलं की फक्त पाणी येतं. ते कशासाठी वापरायचं तुमचं तुम्ही ठरवा. पण हे मशीन सांगतं की तुम्ही कुठलं पाण्याचा तुमचा पर्पज सांगा, आम्ही त्याप्रमाणे पाणी देतो. तर हा फार मोठा युएसपी याच्यामध्ये. त्याचबरोबर हे जे पाणी आपण बघितलं अल्कलाईन वॉटर, ह्याला जगामध्ये मिरॅकल वॉटर म्हणून ओळखलं जातं, कारण यांनी ऑलरेडी असे मिरॅकल घडवले जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. हेल्दी वॉटर म्हणून ओळखलं जातं. हिलिंग वॉटर, जे बरं करण्यासाठी पाणी वापरतात. लाईव्ह वॉटर म्हणतात, कारण ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह हायड्रोजन असतो. हायड्रोजन रिच पाणी, रिस्ट्रक्चर्ड पाणी, कारण याच्यामध्ये तुमचा H2O वेगळा करून तुम्हाला मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी दिल्या जातात. अँटीऑक्सिडंट पाणी हे. त्यानंतर जर बघितलं तर याला आयोनाइज्ड अल्कलाईन वॉटर पण म्हणतात. आपल्या मशीनमध्ये किंवा जे पाणी अल्कलाईन, आयोनाइज्ड अल्कलाईन वॉटर, ह्याच्यामध्ये कुठल्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज असतात किंवा जे पाणी आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज असतात, तर त्यातली पहिली प्रॉपर्टी मित्रांनो अल्कलाईन. दुसरी प्रॉपर्टी अँटीऑक्सिडंट. तिसरी प्रॉपर्टी आहे मायक्रो क्लस्टर. चौथी हायड्रोजन रिच आणि नंतर मिनरल रिच पाणी पाहिजे. जर या 5 गोष्टी आपल्या पाण्यामध्ये असतील तर ते पाणी आपल्यासाठी चांगलं आहे. मग आता तुम्ही जे पाणी पिता, 5 गोष्टी आहेत का चेक करा. मी बिस्लरी बरोबरचा डेमो बघितला तेव्हा मला कळलं यातलं काहीच नाहीये बिस्लरीमध्ये. आणि मी आतापर्यंत बिस्लरीचा ब्रँड म्हणजे एकदम टॉपचा ब्रँड समजत होतो माझ्या स्वतःसाठी. मग आज बघितलं तर मग अल्कलाईन म्हणजे नेमकं काय? पीएच असतो पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. तर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये 7 हा न्यूट्रल पीएच आहे. 8 पासून वरती जर आपण गेलो तर अल्कलाईन पाणी असतं, आणि 7च्या खाली गेलो आपण तर ऍसिडिक असतं. आणि ऍसिडिक आपल्या बॉडीसाठी चांगलं नाहीये का? कारण बॉडी आपली ऑलरेडी ऍसिडिक आहे. बॉडी ऑलरेडी ऍसिडिक, आणि त्याच्यामध्ये जर ऍसिडिक गोष्टी गेल्या तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपली बॉडी परत ऍसिडिक कडे जातं. आणि असे रिसर्च सांगतात, जे मी पुढे काही तुम्हाला स्लाइड दाखवणार आहे, ज्याच्यात असं सांगितलंय की जर तुमच्या सेल ऍसिडिक झाल्या तर त्या कॅन्सरस पर्यंत किंवा कॅन्सर पर्यंत पण जाऊ शकतात. तुम्ही जेवढे अल्कलाईन, तुमची बॉडी जितकी अल्कलाईन न्यूट्रलच्या वरती, तेवढं तुम्ही आजारांपासून लांब जाणार. हा सायंटिफिक स्टडी सांगतो मित्रांनो. मग म्हणजे त्यानंतर याच्यामध्ये फक्त कॅन्सरच नाही, याच्यामध्ये जे कोलेस्ट्रॉल असन, बीपी असन, स्किनची इश्यू, हेअरची इश्यू, जॉईंटची इश्यू. कारण की वॉटर जर ट्रान्सपोर्टचं काम करते, ब्लड ट्रान्सपोर्टचं काम करते, आणि तुम्ही जे जेवण करताय ते प्रॉपर डायजेस्ट होत नसेल,
तर ऍसिडिक बॉडी म्हणजे जर बनली गेली तर आजारच असणार सगळ्या शरीरामध्ये आपल्या. म्हणजे सर असे रिसर्च सांगतात की तुमची सेल ऍसिडिक कडे गेली, म्हणजे पुढे मी स्लाइड वरती पण दाखवणार आहे, ऍसिडिक कडे गेली आणि त्याला ऑक्सिजनची कमतरता झाली. मी कॅन्सर याच्यासाठी बोललो सर, की कॅन्सर आता जर बघितलं तर सगळ्यात टॉपचा आजार आहे, त्याच्या खाली बाकीचे येतात. ओके. म्हणजे तिथपर्यंत जर जाऊ शकतो आपण, तर खालचे तर सगळेच आजार होणार आहेत सर. ओ, नो प्रॉब्लेम सर, कंटिन्यू. जर बघितलं तर अल्कलाईन पाणी आपण जे म्हणजे अल्कलाईन पाणी, आता जे मी तुम्हाला अल्कलाईन दाखवलं, जो पीएच दाखवला, ते जर अल्कलाईन पाणी आपण पिलो तर आपल्याला बॉडीमध्ये पीएच मेंटेन होण्यासाठी मदत होते. तुमचं हायड्रेशन चांगलं होतं कारण ऍब्सॉर्ब होणार ते पाणी. त्याचबरोबर तुम्हाला डायजेस्टिव्ह हेल्थ सपोर्ट पण चांगला मिळतो. दुसरी प्रॉपर्टी काय आहे तर अँटीऑक्सिडेशन. मग अँटीऑक्सिडेशन समजून घेण्याच्या अगोदर आपण ऑक्सिडेशन समजून घ्या काय आहे. तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय की ऍपल कट केलंय, तुम्ही सगळ्यांनी हा प्रयोग बघितला असेल की ऍपल कट केल्यानंतर थोडा वेळ ठेवल्यानंतर ऍपल काळं पडायला लागतं. येस तुम्ही सर. हे पण बघितलं असेल की एखादी केळी पिकल्यानंतर पुढे पुढे गेलं तर ती केळी काळी पडायला लागते. ही प्रोसेस म्हणजे ऑक्सिडेशन आहे. आणि ऑक्सिडेशन जर बॉडीमध्ये झालं तर फ्री रॅडिकल तयार होतात, आणि फ्री रॅडिकल तयार झाले म्हणजे तुम्ही आजाराकडे चाललात. मग जर तुम्ही बघितलं आपल्या बॉडीमधल्या लाईव्ह टिश्यू आणि ऑक्सिडेशन झालं तर माणूस आजारी पडतो, तुम्हाला एजिंग दिसायला लागतं. मग तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय ऑक्सिडेशन एजिंग झाल्यानंतर एक पिक्चर दिसतंय की एकदम चिरतरुण दिसतंय आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये व्यक्ती वयस्कर दिसायला लागला. आपण असे एक्झाम्पल बघितलेत की एकाच एजचे दोन व्यक्ती, एक म्हातारा दिसतो एक तरुण दिसतो. जो म्हातारा दिसतोय त्याच्या बॉडीमध्ये ऑक्सिडेशन झालेलं आहे असं समजायचं. क्लिअर आहे का? मग Yes, sir. ऑक्सिडेशन जर झालंय तर बॉडीला, जर ऑक्सिडेशन झालंय बॉडीमध्ये आपल्या काही प्रमाणामध्ये, याला जर रिमूव्ह करायचं असेल तर त्याला अँटी ऑक्सिडंटची गरज आहे. मग अँटीऑक्सिडंट कसं मोजलं जातं तर ते ओआरपी व्हॅल्यूवरती मोजतात. ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल, म्हणजे बॉडीत ऑक्सिडेशन झालं त्याला रिडक्शन करण्याची ताकद म्हणजे ओआरपी. मग ते ओआरपी जर निगेटिव्ह असेल, जेवढं निगेटिव्ह तुम्हाला इथं दिसत असेल, ग्रीन टीचा -100 आहे, संत्री वगैरे जे आपण आंबट थोडीशी फळं खातो त्यांचं व्हिटॅमिन सी ज्याच्यामध्ये असतं त्याचं -100 आहे, ब्रोकोली वगैरे किंवा स्पिनॅक अशा ज्या आपण भाज्या खातो ह्याच्यामध्ये -200 असतं, लिव्हर ऑइलमध्ये याच्यामध्ये -300 असतं. पण आपल्या पाण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे त्याच्या पुढे जाऊन -400, -600, -800 पर्यंत आपल्याला व्हॅल्यू बघायला मिळतात. आणि पॉझिटिव्ह ओआरपी आपण सगळे फूड, कोल्ड ड्रिंक्स, टॅप वॉटर आपण जे खातो यातलं मॅक्सिमम गोष्टी ह्या पॉझिटिव्ह ओआरपी मध्ये ज्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नाहीयेत. मग जर बघितलं तर असं म्हणतात की एक ग्लास अल्कलाईन वॉटरचा जर आपण पिलो तर 16 कप ग्रीन टी, 1 किलो ब्ल्यूबेरी आणि 5 किलो ब्रोकोली, त्याच्याबरोबर काही गाजर, 30-40 ऍपल खाण्यासारखं आहे. एक ग्लास पाणी, एवढे हायर लेवलचे अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यामध्ये. आणि याचे सगळ्याचे डेमो होतात, हे प्रूव्हन आहे. ह्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला बघायला मिळतात की याच्यामध्ये किती पर्सेंटेज ऑफ ओआरपी व्हॅल्यू मिली वोल्ट मध्ये तुम्हाला ते बघायला मिळतं. त्याचे डेमो ऑलरेडी आपण रेकॉर्ड केले, ते तुम्ही जाऊन डिटेलमध्ये परत बघू शकता. तिसरी प्रॉपर्टी मायक्रो क्लस्टरिंग. जे मगाशी मी सर पण बोलले, मी पण बोललो की आपल्या बॉडीमध्ये जे अन्न गेलंय त्यातली एनर्जी ऍब्सॉर्ब करायची असेल आणि ते आपल्या सेलला द्यायची असेल, आपल्या सेलपर्यंत पाणी घेऊन जायचं असेल तर ते पाणीच घेऊन जातं. मग मला सांगा, नॉर्मल वॉटरमध्ये जर असा मोठा मॉलिक्यूल असेल, एकत्र आलेले असे H2O चे एकत्र मॉलिक्यूल असतील तर ते ऍब्सॉर्ब करून घेतील का? ते ऑलरेडी डेन्स्ड आहेत. म्हणून जर बघितलं तर आपल्या बॉडीमध्ये जे आपण नॉर्मल पाणी पितोय फक्त 15% ऍब्सॉर्ब होतं, 85% पाणी वेस्ट जातं. आणि हेच आयोनाइज्ड वॉटर, हे मॉलिक्यूल 4-6 मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट झाल्यामुळं हे पाणी बॉडीमध्ये जवळजवळ 85% ऍब्सॉर्ब होतं. विचार करा, जर पाणी एवढं आपल्या बॉडीमध्ये तर हायड्रेशन राहणार, पाणी आपल्या बॉडीमध्ये कंटिन्यू मेंटेन राहणार, आणि ते अँटीऑक्सिडंट पाणी, अल्कलाईन पाणी, तर बॉडी आजारांपासून लांब जाणार का नाही जाणार मला सांगा? गॅरंटेड जाणार. मग हायड्रोजन रिच, तुम्ही जर हे पाणी बघितलं तर तुम्हाला डेमो बघायला भेटेल की त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह हायड्रोजन बघायला मिळतो. प्लस इथं तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय की या लाईव्ह हायड्रोजन याच्यामध्ये तुम्हाला बबल्स दिसत असतील, क्लीन वॉटरमध्ये तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्याचबरोबर हायड्रोजन रिच, हायड्रोजनचे भरपूर फायदे आहेत. तुम्हाला फटीग, स्ट्रेस पासून लांब ठेवतं, तुमचे सेल्युलर हेल्थ वरती काम करतं, जे बॉडीमध्ये फ्री रॅडिकल तयार झाले त्याला रिमूव्ह करण्यासाठी काम करतं, तुमची एनर्जी लेवल वाढण्यासाठी काम करतं, तुमच्या मसल जॉईंट वरती सुद्धा हायड्रोजन फार हायर लेवलला काम करतो. म्हणून पाणी हायड्रोजन रिच पाहिजे. आणि त्याचबरोबर वेगवेगळे मिनरल्स, कारण आपली बॉडी जसं म्हणलं पंचमहाभूतांनी बनली आहे. जे अर्थ म्हणतो आपण, जे पृथ्वी म्हणतो, पृथ्वीतनं काय येतं बॉडीमध्ये तर मिनरल्स येतात. पण आपण जे पाणी पितोय, जर आरो केला तुम्ही आणि पाण्याचा TDSच 20 आहे, मग त्यात जर टोटल डिझॉल्व्ह मटेरियलच नाहीये तर आपल्या बॉडीला काय मिनरल्स भेटणार? तर आपल्या बॉडीला जर बघितलं तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न,
सोडियम, कॉपर, झिंक हे मिळत नाही. म्हणून तुम्हाला हे माहितीये का की ऑलरेडी डॉक्टरांकडे गेलं, डॉक्टर म्हणतात तुमच्या बॉडीमध्ये कॉपर कमी आहे, झिंक कमी आहे, त्यानंतर कॅल्शियम कमी झालंय, मॅग्नेशियम कमी झालंय. ऐकलंय तुम्ही हे? येस सर, येस सर. हे Yes, का? sir. Yes. कारण जे पाणी पितोय आपण याच्यामध्ये ऑलरेडी एवढा लो टीडीएस आहे की त्या पाण्यातून आपल्याला कुठलेच मिनरल्स मिळत नाही. इथं तुम्हाला मॉडरेट रेंज म्हणजे 50 पासून 150 पर्यंतचा टीडीएस मिळतो, ज्याच्यातून पाहिजे ते मिनरल्स तुम्हाला बॉडीला मिळतात मित्रांनो. मग आता जर बघितलं तर नॉर्मल आरो वॉटर हे फक्त फ्री फ्रॉम कॉन्टॅक्ट म्हणजे ज्याच्यात काहीच इम्प्युरिटीज नाहीयेत, पण याच्यामध्ये कुठलेच मिनरल्स नाहीयेत. पण हेच आपण अल्कलाईन पाणी पिलो तर तुम्हाला ते सगळे मिनरल्स मिळू शकतात. मग बेनिफिट काय आहेत आयोनाइज पाणी पिण्याचे? अँटी एजिंग होऊ शकतं, तुम्ही तरुण दिसू शकता, तुमची बॉडी डिटॉक्सिफाय होण्यासाठी मदत होते, न्यूट्रलाइज होतं, ऍसिडिटी कमी होते. आता बघा नॉर्मल सगळ्यांना ऍसिडिटी आहे, येस ऑर नो? येस सर. जेवलं की ऍसिडिटी व्हायला Yes. लागते, नाही जेवलं तरी ऍसिडिटी होते. काही खाल्लं असे स्पेसिफिक पदार्थ खाल्ले, पोहे खाणारे न खाणारे तर किती लोक आहेत आता, ते म्हणतात नको ऍसिडिटी होते. म्हणजे ऍसिडिटी कमी होऊ शकते, तुमचं इम्युनिटी बुस्टिंग म्हणून हे पाणी काम करू शकतं, तुमच्या स्किनला हायड्रेट करण्यासाठी काम करतं, हेअर ग्रोथ वरती, वेट लॉस वरती, हार्ट हेल्थ वरती, ब्लड प्रेशर, डायजेस्टिव्ह हेल्थ वरती, त्यानंतर तुमचे मसल जॉईंटचे डिस्कम्फर्ट आहेत जे हेल्दी बोन व्हायला पाहिजे त्याच्यावरती हे पाणी काम करतं, तुमच्या बॉडीला एनर्जी देण्याचं काम करतं, मेमरी लॉस. आज बघा किती लोकांना त्रास आहे याचा, तुम्ही ऐकलंय का? असं बघितलंय का एखादी गोष्ट आता आता आठवत होती 1 मिनिटापूर्वी आणि त्यानंतर 2 मिनिटांना मी काय आठवत होतो, आणि ते आपण Yes. स्ट्रेस दिला ना होतं. बॉडीवरती तरी आठवत नाही, आणि मग 1-1.5 तासानंतर Yes. जाऊन आठवतं. टेम्पररी मेमरी लॉस. मग आपण म्हणतो B12 कमी झालं, D3 कमी झालं म्हणून त्रास व्हायला लागले. अरे पण जर पाणी जर हे प्यायला लागलो तर हे सगळे मिनरल्स तुम्हाला मिळायला लागले तर हा त्रासच होणार नाही, येस ऑर नो? त्याचबरोबर Yes. ऑक्सिजन न्यूट्रिएंट्सला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काम करतं, क्लॉगिंग, आर्थरायटिस, ब्रेन सेल्स वरती, हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी पाणी काम करतं, तुमच्या बॉडीतलं टेम्परेचर रेग्युलराइज होतं, किडनी डिसीज वरती, स्किन डिसीज वरती, डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी, कॅन्सर ट्रीटमेंट वरती पाणी काम करतं. हे तुम्ही फोटो बघू शकताय. आणि मगाशी मी जे सांगितलं डॉक्टर ओटोन बद्दल, तर तुम्ही इथं बघू शकता, हे सांगतात की ज्या सेल ऍसिडिक असतात त्या कॅन्सरस असतात आणि हेल्दी टिश्यूज आर ऑलवेज अल्कलाइन. आणि या रिसर्चसाठी सरांना नोबेल प्राइज भेटलंय 1931 मध्ये. म्हणजे आपण जे सांगतोय ते सायंटिफिक स्टडीच्या बेसवरती सांगतोय. आणि यांनी एक फार मोठा स्टडी केलाय की तुमच्या एखाद्या सेलमध्ये 35% पेक्षा कमी ऑक्सिजन 48 तासासाठी झाला तर ती सेल कॅन्सरस बनते. आणि हा फार मोठा रिसर्च आहे मित्रांनो. आणि आपल्या आजूबाजूला आज आपण बघतोय कॅन्सरचे पेशंट किती वाढलेत. हे रॉबर्ट राईट आहेत, हे अमेरिकेमध्ये डायरेक्टर होते अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये. यांनी सांगितलं अल्कलाइन वॉटर हे तुम्हाला बेनिफिशियल ठरू शकतं कॅन्सरला प्रिव्हेंट करण्यासाठी. त्यानंतर जे कॅन्सर होतात त्यांना प्रिव्हेन्शन आणि क्युअर म्हणून काही टॉप 10 प्रोडक्ट्स रिकमेंड केले जातात की तुम्ही हे करा. आणि त्या टॉप 10 मध्ये पहिलं रिकमेंडेशन आहे ते म्हणजे आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर. डॉक्टर हिरोमी शिन्ना म्हणून आहेत, हे सांगतात. यांनी पण बरेचसे रिसर्च केलेत, खाली तुम्ही पुस्तकं बघू शकता. यांनी फार मोठा स्टडी केला हेल्थ वरती. हे एक एंडोस्कोपी किंवा कोलोनस्कोपी वरती यांचं म्हणजे स्वतःचा रिसर्च आहे. मॉडर्न कोलोनस्कोपी वरती काम करतात. हा एंडोस्कोपीचा एक प्रकार आहे. तर यांनी अमेरिकेमध्ये काही दिवस, जपानमध्ये काही दिवस असतात, तर यांनी अमेरिकेमध्ये काही हॉस्पिटल्समध्ये आपल्या मशीन बसवल्या आणि मशीन बसून त्यांनी हे पाणी जर तुम्ही बघितलं तर पेशंटला द्यायला सुरुवात केली. यांचं म्हणणं आहे की हे पाणी जर मी पेशंटला दिलं तर पेशंटची रिकव्हरी 50% इन्क्रीज होते. लक्षात येतंय का? मग बघा वेगवेगळ्या Yes, sir. आजारावरती ऍसिडिक पाणी सोयरेसिस सारख्या आजारावरती काम करतं, स्किन डिसीज, कॅन्सरवरती आपण बघितलं. मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सगळं मी समजवलं, बेनिफिट समजवले. आता बघा आपण घरामध्ये ज्या भाज्या आणतोय, फळं आणतोय, आतापर्यंत गणेश सर मला काय वाटायचं की भाज्या आणल्या आणि धुवून घेतल्या की झालं काम. मी जेव्हा हे मशीन बसवलं, जेव्हा पाणी घेतलं आणि पाणी घेऊन ऍपल मी पहिलं वॉश केलं आणि त्यानंतर पाण्यात टाकलं, मला कळलं वॅक्सिंग आहे ऍपल वरती. येस सर. आणि ते वॅक्सिंग फक्त आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटरच काढू शकतं. मग मला सांगा, आज जर बघितलं तर वेगवेगळ्या आपल्याकडे ह्याचे रिसर्च आहेत, ह्याचे डेमो आहेत, ज्याच्यात तुम्ही भाजी जर धुवायला घेतली 15-20 मिनिटं ठेवली तर सगळे केमिकलचे लेअर तुम्हाला पाण्याच्या सरफेसवरती आलेले बघायला मिळतील. ह्याचे पण डेमो आहेत आपल्याकडं. त्याचबरोबर जसं म्हणतात की काही सायन्स फॅक्ट आहेत, काही लोक म्हणतात नाही नाही हे काहीतरी सांगतात. सायन्स सांगतं की तुम्हाला बॉडीमध्ये जर ऍसिडिक वेस्ट रिमूव्ह केलं, तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये गेलेलं ऍसिडिक वेस्ट जर रिमूव्ह करू शकलो तर ते डाएट आणि एक्सरसाइज पेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे.
आता काही लोक आजारी पडतात, आजारी पडल्याबरोबर मेडिसिन खातात. काही सायंटिस्ट म्हणतात की तुम्ही गोळ्या खाण्यासाठी आणि मेडिकेशनसाठी भुकेलेले झालात का? आजारी न पडण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि सगळे जे डिसीज येतात सगळ्यांचा रूट कॉज एकच आहे, टू मच ऍसिडिटी. प्रत्येक आजाराचा सुरुवात, आज आजार जे झाले त्यांचा रूट कॉज एकच आहे, टू मच ऍसिडिटी, जास्त ऍसिडिटी असणं. आणि जर तुमच्या बॉडीमध्ये इनफ हेल्दी वॉटर नाही गेलं तर तुमची बॉडी ऍसिडिक होणार का नाही होणार? तुमच्या बॉडीमध्ये अल्कलाइन वॉटर नाही गेलं तर बॉडी ऍसिडिक होणार का नाही होणार? आणि ऑटोमॅटिक बॉडीमध्ये फॅट स्टोरिंग व्हायला सुरू होतं. फॅट स्टोरिंग व्हायला सुरू होतं. त्यामुळे आपल्याला अल्कलाइन. मग कोण पितं हे पाणी? आतापर्यंत सर बोलले सगळे सेलिब्रिटी, मोठे लोक, रिच लोक हे सगळे ऑलरेडी अल्कलाइन पाणी पितात. तुम्ही विराट कोहलीचं एक्झाम्पल ऐकलं असेल, शुभमन गिलचं एक्झाम्पल ऐकलं असेल, वेगवेगळ्या सेलिब्रिटीचं तुम्ही एक्झाम्पल ऐकलं असेल. हे सगळे लोक ऑलरेडी अल्कलाइन पाणी पितात. मग आपलं जे आयोनायझर आहे याचं छोटंसं एक कंपॅरिझन दाखवलंय मी की आपलं आयोनायझर बाकीच्यांपेक्षा बेटर कसं आहे. आपल्याची स्टेनलेस स्टील बॉडी आहे, 3.4 ग्रेड मध्ये बनली. बाकीचे प्लास्टिक वाले मटेरियल विकतात. आपण म्हणतो 20-25 वर्षात राहणार आहे मशीन, तर आपले पेंट क्वालिटी सुद्धा 7 लेअर मध्ये बनवतो आपण. आपल्या मशीनच्या ज्या प्लॅटिनमचं कोटिंग आहे ते 1 मायक्रॉनचं आहे आणि मार्केटमध्ये तुम्हाला 0.1 मायक्रॉनचं मिळतं. आपलं टच स्क्रीन आहे, फुल टच स्क्रीन आहे. ज्यांनी घेतलंय त्यांना माहिती किती पॉवरफुल, किती जबरदस्त मशीन वाटतं. याच्यामध्ये जे पॅरामीटर कव्हर होतात 5 पॅरामीटर कव्हर करतो आपण. अल्कलाइन, अँटीऑक्सिडंट बघितलं आपण, त्यानंतर मायक्रो क्लस्टर बघितलं, हायड्रोजन रिच, मिनरल रिच बघितलं. मार्केटमध्ये 3 ते 4 पॉईंट वरतीच ते कव्हरेज करतात. आणि याच्यामध्ये जो हायड्रोजन आहे आपल्यामध्ये 1800 पीपीपी पेक्षा जास्त हायड्रोजन मिळतो, मार्केटमध्ये 1000 मिळतात. हे प्रूव्हन आहे. त्यानंतर ओआरपी रेंज पण आपली 1100 पर्यंत मिळते, मार्केटमध्ये तुम्हाला 800 पर्यंत मिळतात. आणि त्याचबरोबर मार्केटमधले प्रचंड कॉस्टली मशीन आहेत. आपलं मशीन जे मी फीचर समजवले याच्या तुलनेमध्ये काहीच प्राइस नाहीये मित्रांनो. अशा प्राइसला आपण हे मशीन विकतो. मग प्राइस जर आपण बघितल्या तर आपल्याकडे जे प्रो आहे त्याची एमआरपी आपण बघितली तर 1,99,000 आहे. पण त्याच्यावरती आपण डिस्काउंट वगैरे सगळं केलं तर 58,000 पर्यंत डिस्काउंट मिळतो मित्रांनो. मग चेक करा, मोर दॅन 30% डिस्काउंट तुम्हाला इथं मिळतो. त्याचबरोबर जे मशीन आपलं मॅक्स आहे 11 प्लेटचं मशीन, 2,89,000 याची एमआरपी व्हॅल्यू आहे. पण याच्यावरती तुम्हाला 83,000 डिस्काउंट मिळतो मित्रांनो. हे जे कॅल्क्युलेशन समजवलं त्याप्रमाणे विचार करा, 83,000 रुपये डिस्काउंट, किती स्वस्तात मशीन आहे. मग आज जे सरांनी सांगितलं तर आपण जर बघितलं तर काय पाहिजे आपल्याला? एवढं सगळं बघितल्यानंतर पण परत आपल्याला ऍसिडिक वॉटर पाहिजे का? ऑक्सिडंट वॉटर ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऑरपी ते पाहिजे का? जे ज्याच्यामध्ये क्लस्टर भरले ते पाहिजे, जे बॉडीत ऍब्सॉर्बच नाही होणार? क्लोरीनचं पाणी प्यायचंय का? का तुम्हाला डेड स्टॅग्नंट वॉटर प्यायचंय ज्याच्यामुळे कॅन्सरस, पेस्टिसाइड सारख्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये घडतात? का तुम्ही हेल्दी वॉटर पाहिजे? गणेश सर, मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं, ह्याचा डेमो बघितला, मला असं लिटरली वाटत होतं की मी दररोज विष पितोय आणि मागचे कित्येक वर्ष मी हेच केलंय. येस सर. इमिडिएट वाटलं की हे बदललं पाहिजे. लक्षात येतंय का? येस सर. मग आपण सगळेजण आपल्या फॅमिलीवर प्रेम करतो, येस ऑर नो? तुम्ही पण करताय. येस. मग आपण जी आपली फॅमिली जी Yes, ऑलरेडी sir. आपण आणि आपली फॅमिली जी डेंजर झोन मध्ये, ह्या डेंजर झोन मधून आपल्याला फॅमिलीला बाहेर काढून आपल्या फॅमिलीला हेल्दी करण्याची गरज आहे मित्रांनो. आपल्या फॅमिलीला हेल्दी करण्याची गरज आहे. आहे. तर मला सांगा, जे आता मी समजवलं पाण्याचे, मी जेव्हा डेमो बघितला, मी जेव्हा हे मशीन बघितलं, मला जेव्हा कळलं की जसं मी आता बोललो की लिटरली मी हे पाणी पितोय, विष पितोय, कारण या पाण्यामध्ये काहीच नाहीये, काहीच नाही अक्षरशः. आणि जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या पाण्याचा डेमो कराल ना, पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो. इतकं खतरनाक पाणी आपण पितोय. आता एवढ्या कालावधीमध्ये जर बघितलं तुम्ही तर ज्या ज्या लोकांना मी भेटलोय, बऱ्याच लोकांनी, जे डिस्ट्रीब्युटर मला ऐकत असेल, तुम्ही बघितलंय, मी घरामध्ये लोकांना लाईव्ह डेमो करून दाखवलेत. मी बऱ्याच लोकांना सांगितलं तुम्ही घरचं पाणी घेऊन या. पाणी घेऊन आल्यानंतर कळलं पाण्याचा डीडीएस 20, 25, 30 आहे. आपण मुलांना काय देतोय? आपण स्वतः काय पितोय? 20-30 टीडीएसचं पाणी, लिटरली ऍसिडिक पाणी, ऍसिडवरती ऍसिड टाकायचं काम करतोय. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, जर तुम्ही हा प्रेझेंटेशन पहिल्यांदा बघितलं असेल आणि जर तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल तर आमचं ESESI चॅनल आहे, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया. त्याच्यावरती तुम्हाला आमचे डेमॉन्स्ट्रेशन पण बघायला मिळतील की अल्कलाइन काय असतं, ओआरपी काय आहे, त्याचे काय फायदे असतात, अल्कलाइन नेमकं का गरजेचं आहे, त्याचबरोबर मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी कशा असतात, त्या कशा काम करतात, हळदीचा, जिऱ्याचा डेमो आहे, ग्रीन टीचा डेमो आहे, त्याचबरोबर असे अनेक वेगवेगळे डेमो आहेत. तुम्ही जर एकदा बघितले तर तुम्हाला कळेल मशीन तुम्हाला का गरजेचं आहे.